मंत्री संजय शिरसाट बोलत आहेत, थेट जाऊया। आता ती ऑडिओ क्लिप तपासावं लागेल, परंतु आता जे काही परवानग्या देण्यात आलेल्या आहे याची सुद्धा तपासणी आता शासन स्तरावर केली जाते आणि याच्यामध्ये जो कोणी गुन्हेगार आढळेल त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाणार। आता ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तपासाचा भाग आहे। जो पण तपास पूर्ण होत नाही त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही। विमान अपघाताचा ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही हे फॉर्म आहेत आणि हे सर तात्काळ उड्याने थांबवले पाहिजे। ब्लॅक बॉक्स हा कधीही तात्काळ नष्ट होत नाही हे सर्वांचंच मत आहे, तज्ज्ञांचं सुद्धा मत आहे। परंतु जर हा नष्ट झाला असेल किंवा आणखी त्यातलं काही सापडलं नसेल तर निश्चित त्याची उच्चस्तरीय चौकशी ही सरकारने केली पाहिजे। मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार असल्याची चर्चा सुरू आहे। चर्चा हे 5 वर्ष चालू असतात, त्याला इतकं महत्व देण्याचं कारण नाही। काल रोहित पवारांनी विमान अपघात व्यक्ती केली, पायलटला कोणी ब्लॅकमेल केलं होतं का आणि पायलटला विमान आदळलं का? या सर्व रोहित पवारांनी केलेल्या आरोपाची चौकशी शासन स्तरावर केली जाईल। वेगवेगळ्या एजन्सी आहेत त्यांची चौकशी केली जाईल। त्या चौकशीमध्ये जर काही आणखीन काही तुम्हाला जर आपल्याकडे माहिती असेल तर ती दिली पाहिजे आणि सखोल चौकशी करून जर खरंच घातपात असेल तर त्याच्याबद्दलचा गांभीर्याने घेऊन जो कोणी याला कारणीभूत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। मनोज जरांगेंनी उल्लेख केल्याप्रमाणे रंजना नागपूरकर या महिलेने मुंडेंवर गंभीर आरोप करत मुंडेंनी फसवणूक केली असल्याचा आरोप। जरांगेंचं आणि मुंडेंचं हे जे काही रोजचा जे काही एकमेकावर आरोप प्रत्यारोप असतात ते निश्चित सरकार याची दखल घेत असते आणि त्या पद्धतीने ते चौकशी सुद्धा करते। सुद्धा अजितदादांच्या प्रकरणाची एकच जरी तपास होत नाही लोकांचे काय असं मत सुद्धा आता पुढे येत। चौकशी ही अत्यंत VIP असलेला अजितदादा आहे, म्हणून चौकशीमध्ये कोणताही बारकावे राहू नयेत, कोणती उणीव राहू नये ही सरकारची भूमिका आहे। म्हणून सरकार त्या पद्धतीने तपास करत आहे। आता या सगळ्या प्रकरणांचा रोहित पवार यांना सुद्धा मागणी पाहिला नाही, असं काही नसतं। जेव्हा त्याची एक कमिटी असते, हे कमिटी निर्णय घेत असते कुणाच्या जीविताला धोका आहे कुणाला नाहीये आणि त्या पद्धतीने ते सुरक्षा प्रदान करतात। त्या कमिटीचा अहवाल फक्त मुख्यमंत्र्याकडे जातो, एवढंच काय। आयुक्तांनी जे ते महानगरपालिका आयुक्तांना एक पत्र दिले जे प्रकरणातील गुन्हेगार बेकायदेशीरपणे बांधकाम करणे असेल, ड्रग्सचा सप्लाय करणे असेल, तो गुन्हेगार असेल आणि अशा पद्धतीने जर आयुक्तांनी पत्र दिलं असेल तर महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांनी संयुक्त कारवाई करावी। याला कुणाचाही विरोध असण्याचं काही कारण नाही। जलील याला विरोध करताना पाहिजे, मग जलील कदाचित तो त्या ड्रग प्रकरणामध्ये सपोर्ट करत असावा किंवा त्याच्याशी संबंध असावा। पोलिसांनी या दृष्टिकोनातून सुद्धा तपास केला पाहिजे। तर राज्यातील मंत्रिमंडळ फेरबदलासंदर्भात चर्चा सुरू आहेत आणि यावर शिरसाटांनी भाष्य केलेलं आहे। अशा चर्चा 5 वर्ष सुरूच असतात असं त्यांनी म्हटलंय आणि इतरही राजकीय मुद्द्यांच्या संदर्भात भाष्य केलेलं आहे।